खापरोळी बनवण्यासाठी इथे घेतले मी ह्या कपने 3 कप तांदूळ. 3 कप तांदूळ घेतले तर 1 कप पूर्ण भरून उडीद डाळ घेतली, म्हणजे 1 कपपेक्षा कमी. आणि अर्धा कप चणा डाळ घेतली आहे. आणि यात आपण घालणार आहोत 1 मोठा चमचा मेथी. समजा तुमच्याकडे असे कप नसतील तर 3 ग्लास तांदूळ घ्यायचे, 1 ग्लास उडीद डाळ घ्यायची आणि अर्धा ग्लास चणा डाळ घ्यायची एका ग्लासने. हे बघू शकता, 2 चमचे लहान चणा डाळ, लहान 1 उडीद चमचा डाळ व मेथी आणि मस्तपैकी 6 ते 7 तास व्यवस्थित भिजलेले आहेत. आता हे तुम्ही मिक्स करून आता हे सगळं मिक्सरला लावून घेते मी. मिक्सरला लावल्यानंतर आता पावसात कसं पीठ आंबून ठेवायचं, म्हणजे कधी कधी प्रॉब्लेम होतो की पावसात पीठ आंबत नाही, मग नाश्त्याला सकाळी नाश्ता बनवायचा असतो आणि पीठ रेडी नाही असं नाही. मी एक सिक्रेट टिप दाखवणार आहे. तर मी मस्त फुगून पीठ येणार आहे. तर आता पहिल्यांदा मिक्सरला लावून घेऊयात. म्हणजे पीठ आता हे मिक्सरला लावताना ह्याच्यात जास्त गरम पण नाही, थंड पण नाही, कोमट पाणी घालायचं आहे आपल्याला. मिक्सरला लावताना कोमट, म्हणजे आपलं मिक्सर झेलू शकेल असं, जास्त गरम नाही, कोमट जरा पाणी घालायचं आहे मिक्सरला लावताना. पीठ मिक्सरला लावून झालेले आहे. आता व्यवस्थित मिक्स करूया. आणि ह्याच्यात आता आपल्याला मीठ घालायचं नाही आहे. हा कांदा आहे तो वरती ठेवायचा व वरून तेल सोडायचं. अरे बघा, हे व्यवस्थित सगळं मिक्सरला लावून मी मिक्स करून घेतलं. आपली चणा डाळ, उडीद डाळ, मेथी, तांदूळ होते ते. आता ह्यावर असा एक कांदा ठेवायचा, वर चमचा काढते मी आणि कांद्यावरच तेल सोडायचं. असं 1 चमचा तेल सोडायचं असं. आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं व 7 ते 8 तास ठेवायचं. मग छान पीठ फुगून येतं. आणि दुसरं म्हणजे कांद्याचा काय वास वगैरे येत नाही, तो इतक्या भागातच राहतो आणि फुगून येतो, त्यामुळे काही विषय नाही. आपण सगळा कांदा सोललेला नाही, वरचा भाग सोलून फक्त मधून चीर पाडली आहे. आणि दुसरी गोष्ट, असं करायचं नसेल तर आपण पाणी गरम करत ठेवतो, तसं पाणी गरम करत ठेवायचं एखाद्या कढईत वगैरे मोठ्या, व त्याच्यावर जो हा पिठाचा तोप आहे तो ठेवायचा, म्हणजे त्या गरम पाण्याच्या उभेने पीठ व्यवस्थित आंबून येतं. आता तुम्ही माझा मागचा थत्ते इडलीचा व्हिडिओ बघितला असेल, कर्नाटक स्पेशल, तर खूप छान आंबून आलेलं पीठ. आणि तेव्हा मी तसंच केलेलं, कढईत पाणी गरम करत ठेवलेलं व जरासं म्हणजे अर्ध्यापर्यंत, आणि तोप त्याच्यात ठेवून दिलेला कढईत. तो तोप त्या कढईत राहत होता आंबवलेला, किंवा डबा जे काही असेल ते, आणि मस्तपैकी पीठ आंबून येतं. तर आता हे पीठ आंबवायला ठेवूया व उद्या छानपैकी त्याच्यात हळद मीठ घालून खापरोळ्या करूया आणि रस करूया. म्हणजे आता कंटिन्युअस तुम्हाला ह्याच्या पुढे दिसेल. आता पीठ रात्रीचं आंबवत ठेवलंय आम्ही. बघू शकता पीठ किती छान आलंय, ते सुंदर अप्रतिम आलंय पीठ. हे बघा, हा कांदा आपण असा अलगद उचलून बाजूला करायचा आहे. कांदा घातलेला आपण तो. अरे हे बघा, पीठ बघू शकता तुम्ही किती सुंदर जाळी आली आहे, एकदम फसफसून आलंय वर. अरे दे मिक्स करूया आपण. हे बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ झालेलं आहे. आता आपण बॅटर तयार आहे. आता इथे आमचं भिरं ठेवलंय, म्हणजे मालवणात आपल्या कोकणात भिरच वापरतात, तर भिऱ्याला तेल लावून ठेवलंय. आता छान अशा आपण खापरोळ्या काढून घेऊयात. भिरं गरम करायला ठेवते. हे बघा, छान नव्हतं लावलं बाळा मी. आता बॅटर घालूया. खाली हवं आपल्याला. बघा कशा पद्धतीने ह्याला जाळ्या येत आहेत ते. 1 मिनिट मी झूम करून दाखवते. बघू शकता
ह्याला अशा जाळ्या येत आहेत सुंदर येत आहे. अशी जाळी खापरुळीला पडायला पाहिजे. म्हणजे खापरुळी आपण नारळाच्या दुधासोबत रस मी दाखवणार आहे त्याच्या पुढे कसा करतो ते. त्याच्यासोबत अशी रस असा खापरुळीत मिक्स झाला पाहिजे. अशी लुसलुशीत अशी खापरुळी यायला पाहिजे. त्यांनी भाजू देऊ देत. मोठाच गॅस आहे, जरा मीडियम करते आणि परतून घेते. मस्त अशी जाळी आली, तुम्ही बघू शकता आपल्या खापरुळीला. आणि असं परतून घ्यायचं. ही बघा आपली खापरुळी बघू शकता किती सुंदर झाली आहे ती. ओलं खोबरं घेतलं, त्यात जराशी पाव चमचा जिरं, 2 वाट्या ओलं खोबरं, पाव चमचा जिरं आणि हळद घातली आहे. आता हे मिक्सरला लावून ह्याचं दूध काढून घेऊया. म्हणजे ज्यूस असं पिळून घ्यायचं चाळणीने. ह्याच्यात आता गूळ मिक्स केलंय मी. हे साधारण तुमच्या आवडीनुसार जेवढं गोड हवंय त्याप्रमाणे गूळ घ्यायचं. आणि वेलची, ही वेलची पूड जरा घातली, साखर, आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या झाली असेल गूळ चिकट तर हाताने मोडून घ्यायचं. मग आपला रस तयार.